स्वातंत्र्यवीर सावरकर अवमान प्रकरणी पुढची सुनावणी 10 सप्टेंबरला। राहुल गांधींवर सावरकर यांच्या बदनामीचा आरोप। मतचोरी करून काँग्रेसनं आंबेडकरांना हरवलं। भाजपच्या अनुराग ठाकूर यांचा काँग्रेसवर हल्लाबोल। पुण्यामधल्या रेव पार्टी प्रकरणात मोठी अपडेट। प्रांजल खेवलकर यांच्या खटल्याची सुनावणी पुढे ढकलली। जामीन अर्जावर 25 ऑगस्टला होणार सुनावणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये गणेश मंडळांची बैठक संपन्न। गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा देण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेतला जाणार। सूत्रांची माहिती। मनसेनं नवी मुंबई विमानतळ फलकाला फासलं काळं। फलकावर दिबा पाटील यांचं नाव नसल्यामुळे मनसे आक्रमक। मुंबईमध्ये घर असूनही मुंडे सरकारी बंगल्यात। मुंडेंनी बंगला अडवल्यामुळे मंत्री भुजबळांना आसरा नाही। तर बंगला सोडा आणि माझ्या घरी राहायला या। करुणा मुंडेंनी दिलं धनंजय मुंडेंना आमंत्रण। सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 11,000 झाडांचा बळी। बुलडाणा जिल्ह्यातल्या तळणी गावातला धक्कादायक प्रकार। मुंबई गोवा महामार्ग खड्डेमय। ठाकरे गटाचं सिंधुदुर्गमध्ये जोरदार आंदोलन। नागरिकत्वाचा पुरावा म्हणून आधार कार्ड स्वीकारता येणार नाही। सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी। बुलेट ट्रेनच्या दणक्यानं पालघरकर हादरले। पालघरमधल्या घरांना तडे। धनगरांना ट्रॅक्टरसाठी अनुदान द्या। आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी। कबूतरखान्याप्रकरणी आक्रमक भूमिका घेणारे जैन मुनी नरमले। जैन मुनींनी मंदिराचे मुख्य दरवाजे लावून घेतले। मराठी माणसाच्या आंदोलनाच्या वेळी जैन मंदिर बंद। दादरमधल्या कबूतरखान्यावर बंदी कायम। उच्च न्यायालयाचा निर्णय। कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन मुनी निलेश्वरांचा युटर्न। उपोषण हेच शस्त्र असल्याचा जैन मुनी निलेश्वर यांचा उल्लेख। या अगोदर शस्त्र उगारण्याची केली होती भाषा।